नंदुरबार आगारात मध्य प्रदेशच्या बसवर दंडात्मक कारवाई, कागदपत्रे अपूर्ण असल्याने 35,000चा दंड। नंदुरबार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नंदुरबार बस स्थानकावर मध्य प्रदेश राज्यातील बस विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नसल्याचे आढळून आल्याने संबंधित बसवर तब्बल 35,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला। परिवहन महामंडळ आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली। सोमवार 10 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धुळे विभागीय कार्यालयाचे विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांनी नंदुरबार बस स्थानकाला भेट दिली। यावेळी बस स्थानकाची पाहणी करत असताना मध्य प्रदेश राज्यातील MP10Z 9756 क्रमांकाची बस संशयास्पद आढळल्याने तिची तपासणी करण्यात आली। संयुक्त पथकाने केलेल्या तपासणीत बसची आवश्यक कागदपत्रे पूर्ण नसल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे संबंधित बसवर नियमानुसार 35,000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली। तसेच सदर बस ताब्यात घेण्यात आली आहे। धुळे येथील कारवाईनंतर आता नंदुरबार आगारातही मध्य प्रदेशातून येणाऱ्या बसची तपासणी करण्याची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे। या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस चालक व मालकांमध्ये खळबळ उडाली आहे। या कारवाईच्या वेळी आगार प्रमुख सुनील महाले, स्थानक प्रमुख RS जगताप, देवेंद्र गिरासे, देवेंद्र सूर्यवंशी यांच्यासह परिवहन महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। आम्ही जी मोहीम चालू करण्यात आली त्या मोहिमेच्या अंतर्गत आम्ही धुळे या ठिकाणी पण कारवाई करण्यात आली। तसंच आम्ही नंदुरबार या ठिकाणी मोहिमेच्या अंतर्गत जी तपासणी करण्यात आली त्या तपासणीच्या अंतर्गत कुठल्याही प्रकारच्या त्या MP च्या बस क्रमांक MP10Z 9756 नंबरची बसमध्ये कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट आढळून आले नाही आणि आरटीओ मार्फत त्यांना दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।